कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी खरी हे जनतेने दाखवलं. पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा. महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून अमित शहांचा लोहपुरुष असा उल्लेख. शहा पोलादी विचारांचे डॅशिंग गृहमंत्री. एकनाथ शिंदेंकडून शहांची स्तुती. खरी शिवसेना कुणाची चंद्रचूड यांना विचारा. अमित शहांच्या टीकेला अरविंद सावंतांचं उत्तर. धनंजय मुंडेंची गुंडगिरी अजून संपलेली नाही, ती संपवण्यासाठी मी राजकारणात आलोय. काळे झेंडे दाखवल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. जिरेवाडीचं आणखी एक प्रकरण उघड करण्याचाही इशारा. आमदार सुरेश धस यांना परळीत काळे झेंडे. आंदोलकांकडून सुरेश धस चले जावच्या घोषणा. जातीयवाद आणि परळीची बदनामी करत असल्याचा आंदोलकांचा आरोप. धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. पोलीस आंदोलकांमध्ये झटापट. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांचे मित्र. पीआय राजेश पाटील, अधिकारी महाजन यांना सहआरोपी करा, धसांची मागणी. तर मस्साजोगकरांच्या अन्यथा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धस मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आकाचा हात. सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर आरोप. आकाचा हात नसेल, मात्र आकाचा हात नक्की असेल. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर धस यांचा आरोप. गोपीनाथ मुंडेंचं मन फार मोठं होतं, कधीच त्यांची जीभ घसरली नाही, पण गोपीनाथ मुंडेंचा वारसा आता पाहायला मिळत नाही. गोपीनाथ गडावर बोलताना सुरेश धसांचा धनंजय आणि पंकजा मुंडेंकडे रोख. धसांनी क्रूर माणसाला जाऊन भेटणं गरजेचं नव्हतं. मराठ्यांसाठी पण मी धनंजय मुंडेंना भेटायला जाऊ शकत नाही. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणाचे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात पडसाद. मराठवाडा साहित्य परिषदेकडून मांडण्यात आलेला ठराव नाकारला. बीड हत्या प्रकरण आणि साहित्याचा संबंध नसल्याने ठराव नाकारला. यवतमाळमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश पाटील आणि विजय खडसे भाजपत. पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटलांचाही भाजपत प्रवेश. महायुतीचे नेते तुम्हाला भावासारखं ठेवणार, तुम्हाला भाजपत प्रवेश केल्याचा पश्चाताप होणार नाही. पक्षप्रवेशानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. माजी आमदार प्रकाश पाटलांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. पुढील 15 वर्ष काँग्रेस उठणार नाही. बाळासाहेब थोरात आपटल्यात. प्रकाश पाटलांची काँग्रेसच्या नेत्यांवर टीका. महाराष्ट्रात भाजप सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. भविष्यात पैसे आणखी वाढवण्याची आमची योजना. बावनकुळेंची प्रतिक्रिया. महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं विधान. लोकांमध्ये जाऊन काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. जनता दरबाराच्या प्रश्नावर भाजप नेते संजीव नाईकांची प्रतिक्रिया. संदीप नाईक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मनपावर भाजपचा झेंडा फडकवायचा. रामचंद्र घरत यांची प्रतिक्रिया. स्वतःच्या ऑफिसमधील मुलाला मारहाण झाल्यावर मोहोळ आक्रमक. रवींद्र दंगेकरांची मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका. देशात कोट्यवधी घुसखोर राहतात, ते देशातील व्यवस्थेत ढवळाढवळ निर्माण करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं वक्तव्य. कोकाटेंच्या निकालाची प्रत आल्यावर निर्णय घेऊ हे म्हणणं धादांत लबाडी. कोकाटेंवरील राहुल नार्वेकरांच्या प्रतिक्रियेवर अंधारेंची टीका. सावंतवाडी मतदारसंघात बाहेरची घाण नको. नितेश राणेंची नाव न घेता राजन तेलींवर टीका. आगामी निवडणुकीत ताकदीनं उतरा. राणेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. निधी वाटपात महायुतीत प्रथम प्राधान्य भाजपला, मग मित्रपक्षांना. मवियाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही. सरपंचांना निधी वाटपावरून नितेश राणेंचं वक्तव्य. गावातील संघटना मजबूत व्हावी ही प्रत्येक पक्षाची भूमिका. कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी नितेश राणेंचं वक्तव्य. राणेंच्या वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. विरोधी पक्षांना चिरडून टाकणं लोकशाहीला न शोभणारं. उघडपणे बोलणाऱ्यांना कुणी विचारणार नाही. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्नाटकच्या बस फेऱ्या रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. आम्ही मंत्री असण्याआधी शिवसैनिक आहोत. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील एसटी चालकाला काळं फासल्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कानडी संघटनांना इशारा. पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवत काळं फासलं. कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसला आणि चालकाला काळं फासल्यानंतर ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. छावा चित्रपटात गणोजी आणि कान्होजी शिर्केंविषयी चुकीची माहिती. चित्रपटातील चुकीच्या माहितीविषयी कायदेशीर मार्गाने कारवाई करणार. सुहास राजे शिर्के यांचा इशारा.
छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली। चित्रपटात गणोजी शिर्केंबद्दल चुकीची माहिती दाखवल्याचा शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप, तर छावा कादंबरीच्या आधारावर चित्रपट बनवल्याचं उतेकरांचं स्पष्टीकरण। दिग्दर्शकांनी माफी मागून चालणार नाही, दिग्दर्शकांनी वादग्रस्त मजकूर वगळावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंची मागणी। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपट सुसाट, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 249 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई। नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित, काठेगल्ली परिसरातील दर्ग्यासमोर मारुती मंदिर उभारण्याचा दिला होता इशारा, महंत सुधीर दास यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात। कोल्हापुरात आलेल्या विधायक रेड्याची सर्वत्र चर्चा, भीमा कृषी प्रदर्शनात विधायक रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू। राज्यात 10वी पेपरफुटी प्रकरणी एकूण 11 जणांवर कारवाई, जळगावात 3 अल्पवयीन मुलांसह झेरॉक्स दुकानदार ताब्यात, जालन्यातील केंद्रचालकासह शाळेच्या कर्मचाऱ्यांना अटक। डोंबिवलीत 65 अनधिकृत इमारतींच्या कारवाईविरोधात सर्वपक्षीय बैठक, रहिवाशांकडून लाखो रुपये घेतल्याचा दीपेश म्हात्रेंचा आरोप, पोलिसांनी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, दीपेश म्हात्रेंची मागणी। ठाण्यातील दिवा परिसरातल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई होणार, अनधिकृत इमारतीमधील रहिवाशांचा आत्मदहनाचा इशारा, पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी लावत इमारतीसमोर आंदोलन। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यासह मंदिराची पुनर्बांधणी होणार, 2 वर्ष देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची नव्यानं उभारणी होणार। जीबीएस रुग्णांना सरकारी मदतीचा हात, जनआरोग्यासह पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून उपचाराचा खर्च मिळणार, आरोग्य विमा असणाऱ्यांना सरकारी योजनेतून मदत मिळणार नाही। सांगली जिल्ह्यातील जीबीएस आजाराचा बळी, जिल्ह्यात आजारानं मृत्यू झालेल्यांचा आकडा 3 वर, सांगली शहरातील रुग्ण असल्यानं शहरात भीतीचं वातावरण। रत्नागिरीच्या लोटेएमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीतून वायू गळती, नागरिकांसह कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना त्रास, 1 जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा पाकिस्तान विरुद्ध महामुकाबला, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार, दुपारी 2:30 वाजता महामुकाबल्याला सुरुवात होणार। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, इंग्लंडच्या 351 धावांचा ऑस्ट्रेलियाकडून 5 गडी राखून यशस्वी पाठलाग, 120 धावांच्या खेळीसाठी ऑस्ट्रेलियाचा जॉश इंग्लिश ठरला प्लेअर ऑफ द मॅच। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बरच्या वाची नेरुळ दरम्यान आणि पश्चिम मार्गावर सांताक्रूज गोरेगाव जलद मार्गावर ब्लॉक असणार। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचं तापमान 37 अंशांवर, पुढील काही दिवस तापमान चढच राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबईच्या आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोमध्ये 4 महिन्यात केवळ 26,63,000 जणांचा प्रवास, प्रवासी संख्या वाढवण्याचं एमएमआरसी समोर आव्हान। मुंबईच्या मरोळमध्ये एमपीएल 2024 स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेत एकूण 2 लिजंडसह 14 संघांचा सहभाग, आज ठरणार महाविजेता। राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांची पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती, जळगावच्या अंमळनेरमध्ये जल्लोष। अमरावती विद्यापीठात अपंग विद्यार्थ्यांकरता ई रिक्षाची व्यवस्था, विद्यापीठ परिसरात कामानिमित्त फिरण्यासाठी कुलगुरू आणि धुळ्याच्या साक्रीतील पिंपळनेरमध्ये हमाल मापाडी कामगार आक्रमक, हमाल मापाडी कायदा लागू करण्याची मागणी, कामगारांकडून सुरत बायपास हायवेवर रास्ता रोको। नंदुरबारच्या सातपुड्याच्या जंगलात आदिवासी बांधवांकडून वाघांची पूजा, शेकडो वर्षांची परंपरा। नंदुरबारमधील स्थलांतर झालेले मजूर पुन्हा जिल्ह्यात परतायला सुरुवात, ऊस तोडणीसाठी गुजरात आणि इतर जिल्ह्यात स्थलांतर, मजूर जिल्ह्यात परत येत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार। नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये बँकेच्या शाखा सुरू होणार, बँकेच्या शाखा सुरू होणार असल्यानं आदिवासी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार। धुळ्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 93,048 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचं वितरण, मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम संपन्न। जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 84,454 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचं प्रातिनिधिक स्वरूपात वितरण। शहादा नगरपालिका ॲक्शन मोडवर, वेळेवर कर न भरल्यास मालमत्ता सील केली जाणार, मालमत्ता करधारकांना नोटीस।
जळगावच्या धरणगाव एरंडोल रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात एका महिलेचा मृत्यू, 3 जण जखमी. नंदुरबारच्या टाव परिसरात स्ट्रॉबेरीचं चांगलं उत्पादन, मात्र स्ट्रॉबेरीला बाजारपेठ नसल्यानं भाव नाही. स्ट्रॉबेरीला 100 ते 120 रुपयांचा भाव. धुळ्यातील कर्ले गावात पीआय किशोर परदेशींच्या हस्ते सीसीटीव्हीचं लोकार्पण. सरपंच आणि सदस्यांच्या संकल्पनेतून सीसीटीव्ही बसवण्यात आले. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील यात्रेला सुरुवात. भराडी देवीच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी. आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवावर 144 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार. भाविकांच्या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी. नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना. जिल्हाधिकारी जलज शर्मांकडून सूचना. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट 2 टप्प्यात बंद राहणार. 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार. पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी घाट बंद असेल. पोलीस निरीक्षक विनय पाटणकरांनी साहित्याची नासधूस केल्याचा दुकानदारांचा आरोप. कोयता गँगमुळे दुकानदारांना पोलीस त्रास देत असल्याचा आरोप. वडगाव शिरीत पुन्हा वाहनांची तोडफोड. तोडफोडीत सर्वसामान्य पुणेकरांचं मोठं नुकसान. नागरिकांकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीच्या गंगाखेडमध्ये रिपब्लिकन सेनेकडून गायरान जमिनीच्या प्रश्नासाठी रास्ता रोको. आंदोलकांनी अर्धा तास परभणी गंगाखेड महामार्ग रोखून धरला. गोंदियाच्या तिरोडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी RG मून यांच्यासह अन्य 2 क्षेत्र सहाय्यकांचं निलंबन. रोपवनच्या कामात अनियमितता आणि शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप. बुलढाण्याच्या अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अफूच्या शेतीचा पर्दाफाश. धडक कारवाईत 162 कोटी 61 लाखांची अफूची झाडं जप्त. बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. हेल्मेटबाबत जनजागृतीसाठी नागपूर शहरात पोलिसांकडून मोफत हेल्मेट वाटप. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याकडून उपक्रमाला सुरुवात. बीड शहरात अतिक्रमण करणाऱ्यांवर नगरपालिकेची कारवाई. मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणधारकांवर तोडक कारवाई. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील महू हातगेकर धरणाचं काम 28 वर्षांपासून अपूर्ण. धरणाच्या पाण्यात जलपर्यटन सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांचं आमरण उपोषण. बुलढाणा शहरात तब्बल 8 दिवसानंतर पाणी पुरवठा सुरळीत. जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा, तरीही शहरात पाणी टंचाई. नाशिकच्या निफाडमध्ये चोरट्यांचा द्राक्ष बागेवर डल्ला. चोरट्यांकडून अंदाजे 70 ते 80 क्विंटल द्राक्षाची चोरी. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा 4.5 ते 5 लाख रुपयांचा आर्थिक फटका. हिंगोलीत शॉर्ट सर्किटमुळे कापून ठेवलेल्या गव्हाच्या गंजीला आग. वीज पुरवठा तात्काळ खंडित केल्यानं आग आटोक्यात. पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई. गांजा तस्करी करणाऱ्या एका महिलेसह 3 जणांना अटक. 4 चाकी वाहनासह 96 किलो गांजा जप्त. सोलापूरच्या करमाळा शहरात मौलालीचा माळ इथे डंपर खाली चिरडून एकाचा मृत्यू. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार. बुलढाण्याच्या अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अफूच्या शेतीचा पर्दाफाश. गोंदिया जिल्ह्यात RT अंतर्गत शाळांमध्ये प्रवेशासाठी पहिली सोडत पार पडली. पहिल्या सोडतीत 986 विद्यार्थ्यांची निवड. जिल्ह्यातील 128 शाळांमधील 1011 जागांसाठी 3304 अर्ज. पुण्याच्या आंबेगावमधील लांडेवाडीत शालेय विद्यार्थ्यांसाठी एरो मॉडेलिंग शोचं आयोजन. या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेतील राफेल, तेजस, सुखोई 30 आणि मिराज या लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं. वर्ध्याच्या कारंजात शंकरपट कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येनं बैलजोड्या सहभागी. आमदार मनीषा कायंदे, आमदार सुमित वानखेडे यांच्या उपस्थितीत.